आज तर आमच्यासोबत इतका भारी कांड झालेला, हसू की रडू समजेना. नमस्कार मंडळी, मी आशू. स्वागत आहे तुमचं अशा वेगळ्या दुनियेत. सकाळची सुरुवात भारी केली की दिवस सुद्धा भारी जातो. हे म्हणणारे कोण होते? यांना जरा आम्हाला सुद्धा दाखवा. मी मस्त आपली नट्टावट्टा करून कॉलेजला जाण्यासाठी रेडी होती. आता कॉलेजला गेल्याबरोबर असं काही होणार काही माहिती नव्हतं. कॉलेजला गेली, लेक्चर वगैरे झाले आणि प्रॅक्टिकलला मेन टाईमवर आमच्याजवळ मॅन्युअल नव्हता. मॅन्युअलची झेरॉक्स नव्हती म्हणून आम्हाला प्रॅक्टिकलच्या मधातून जायला सांगितलं आणि झेरॉक्स आणायला सांगितले. थोड्याच वेळात हे लोक सुद्धा आमच्या सोबतीला होऊन गेले. यांना पण काढून दिलं राव प्रॅक्टिकल मधून. एवढंच नाही, तिथे मी जाता जाता पडली सुद्धा. म्हणजे तुम्ही समजू शकता का आजचा दिवस कितीच भारी होता. करणे में कोई शरम नाही भाई, तो बताने में क्या ही शरम रखू. तिथून उठून मी हसायला सुद्धा लागलेली होती, कारण की निर्लज्जपणा राव, दुसरं काहीच नाही. कॉलेजमधून घरी आल्याबरोबर पहिले बसतेच मी, कारण की 3 तास उभं असल्यावर पायाची पूर्ण वाट लागून जाते. म्हणून पहिले निवांत बसूनच घ्यायचं. भी अपना पहिचान कार्ड निकाल लेते, यावरून तरी लोक ओळखत आहे. समोर जॉबलेस म्हणून ओळखलं तर. तेव्हा मी ॲप्रॉन खुर्चीला लावते ना, तेव्हा मला असं वाटते का माझी स्वतःची सुद्धा एक कॅबिन असावं आणि त्यामध्ये मी मस्त असा कोट लावा. ओ माझे स्वप्न राव. त्याआधीच मी सांगितलं जॉबलेस म्हणून तर ओळखलं नाही जाणार ना. नाही राव, आपले स्वप्न आहेत. दिवसभरात एवढ्या गोष्टी करून आता दिवस संपूया.